दिलीप केने, तिवसा तालुका प्रमुख, सर्व शिवसैनिकाला आवाहन करतो की येत्या 2 जूनला आपण आपल्या तिवसामध्ये भव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व शिवसैनिक, महिला, युवासेना सर्वांना आवाहन करतो की त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं आणि या मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी खासदार अनंतरावजी गुळे, संपर्क नेते आपले सुधीरभाऊ सूर्यवंशी, जिल्हा प्रमुख परागभाऊ गुड्डे, आसावरीताई देशमुख, प्रतिभाताई बोपची हे सर्व मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तरी मी सर्वांना एक वेळ पुन्हा आवाहन करतो की सर्वांनी या मेळाव्याला हजर राहावं आणि या मेळाव्याची शान वाढावी हे असे मी त्यांना आवाहन करतो. मी विलास माहुरे, तिवसा विधानसभा संघटक. या तिवसा तालुक्यामध्ये आमचे तालुका प्रमुख दिलीपराव केने, उपतालुका प्रमुख शरदराव वानखळे, सर्व पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेनेची स्थापना होऊन 60 वर्ष पूर्ण झाले या गोष्टीचं औचित्य साधून या ठिकाणी शिवसेना तालुक्याच्या वतीनं तालुका मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याला आमच्या जिल्ह्याचेच प्रमुख मार्गदर्शक अनंतराव गुळे आणि सुधीरभाऊ सूर्यवंशी संपर्क नेते नागपूर, श्री परागजी गुर्जे जिल्हा प्रमुख, प्रतिभा बोपशेट्टीवार या अमरावती जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख आहे महिलाच्या, आणि आसावरीताई देशमुख अशा प्रकारचे अनेक मार्गदर्शक तालुका मेळाव्यासाठी इथे येणार आहे. आणि या तालुक्यामधले अनेक पदाधिकारी आहे, जनप्रतिनिधी आहे, सरपंच आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी सदस्य, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती, सभापती हे सर्व मंडळी आमच्या पक्षाच्या वतीनं पदाधिकारी आहे. खरेदी विक्री संघापासून तर प्रत्येक सहकार क्षेत्रात शिवसेनेचा त्याच्यामध्ये भरपूरसे पदाधिकारी आहे. सर्वांचा मेळावा श्रीजित मंगल कार्यालय येथे दिनांक 2 तारखेला मंगळवार रोजी या ठिकाणी घेतलेला आहे. या मेळाव्याला सर्व कामधंदे आपले बाजूला सारून शिवसेनेच्या निष्ठावान शिवसैनिकाला असे आवाहन करतो की महिला, युवासेना पदाधिकारी सर्व जणांना असं आवाहन करतो का या ठिकाणी आपण आलं पाहिजे आणि शिवसेनेचा खरा विचार काय आहे आणि कशा पद्धतीने या शिवसेनेला दिशाभूल करण्यात आलं. आणि आजही एकही शिवसैनिक कोणत्याच पक्षामध्ये गेला नाही, त्या सैनिकाला मार्गदर्शन झालं पाहिजे या दृष्टीनं ही एक मेळावा घेतलेला आहे. या मेळाव्याचा सर्वजणांनी लाभ घेऊन आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचं वलय तयार झालं पाहिजे आणि या शिवसेनेची सत्ता या तालुक्यात आली पाहिजे. आणि या सत्ता आल्याच्या नंतर या महाराष्ट्रावर सुद्धा शिवसेनेची सत्ता आली पाहिजे या दृष्टीनं कार्य करण्याचं आवाहन मी करतो. आणि या तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिवसेनेचा मेळावा होणार हे तुम्हाला सांगतो.